बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। त्यामुळे भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। वीर आणि उजनी धरणातून सध्या सुमारे 60,000 क्युसेक पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आळगे बांधारा जो आहे तो पाण्याखाली गेला असून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाने भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। मराठवाड्यासाठी देखील दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा 67.99% पोहोचलाय। धरणात सध्या 52.12 TMC इतकं जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सरासरी 27,582 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठा हा 94% पोहोचलाय। धरणात सध्या सुमारे 3,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून लवकरच धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे अवघ्या 8 दिवसांमध्ये धरणाच्या जलसाठ्यात तब्बल 54% वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। दरम्यान जळगाव जिल्ह्यात पुढील 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन केलंय। तर जिल्ह्यातील सर्व आपत्कालीन हेल्पलाईन आणि बचाव पथके सज्ज असून परिस्थिती किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलंय। हिंगोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे शेतपिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता। त्यामुळे सकाळपासूनच हिंगोली जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं असलं तरी कापूस आणि सोयाबीन पिकांना आवश्यक असलेला पाऊस मिळाल्याने पिकांची वाढ चांगली होते। पिण्याच्या पाण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली असून गावखेड्यांतील लहान तळ्यांमधील पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळते। दरम्यान जळगावात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे बस स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पावसाचे पाणी साचून मोठं डबकं तयार झालंय। त्यामुळे प्रवाशांना पाण्यातून वाट काढत बस स्थानकात प्रवेश करावा लागतोय। रोज शेकडो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। याशिवाय प्रवेशद्वार परिसरात चिखल, घाण आणि अस्वच्छता पसरल्याने आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बस स्थानकात मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून शासनाने पाण्याचा तातडीने निचरा करून प्रवेशद्वार सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे।